बादशाह सलामत, हिरोजी फर्जंद के वारिस यशाजी फर्जंद और शिदोजी फर्जंद। दोनों तलवारबाजी और तीर कमान चलाना बहुत ही अच्छी तरह से जानते हैं बादशाह सलामत। बहुत खूब। मुगल सल्तनत को आप जैसे हिम्मत बाजों की हमेशा तलाश रहती। आपके वालिद ने जिंदगी भर शिवा की सेवा की, मगर संबा ने आप लोगों की कद्र नहीं की। एक छोटे से गुनाह के लिए आपके वालिद को मौत की सजा सुना दी। इतनी बड़ी सजा गलत। कोई बात नहीं, हम हैं। हम आप लोगों की कद्र करेंगे। बहुत बहुत मेहरबानी होगी बादशाह सलामत। लय मेहरबानी हुजूर। अरे इसमें मेहरबानी की कौन सी बात है? आप लोग बहादुर हैं और सबसे बड़ी बात है कि आप लोग बेकसूर हैं और आप लोगों को इज्जत की जिंदगी जीने का पूरा हक है। ये हक हम आपको दिलाएं। आपकी सालाना आमदनी क्या है स्वराज में? एक छोटा मकान आहे आमचं। आमदनीचं काय, बस कसं तरी गुजारा कर लेते हैं। बस इतना ही? हम इससे 10 गुना तुम्हें ज्यादा देंगे। ये तो सिर्फ शुरुआत, पेशगी है। जैसे जैसे अच्छा काम करते रहोगे तुम्हें और मिलेगा। खुश हो? जी हुजूर आला। जी हुजूर आला। आज से आप हमारे लिए काम करोगे। सबसे पहले आपको रायगढ़ में दाखिल होना है, चाहे उसके लिए आपको फेस बदलना पड़े या अपना नाम बदलना पड़े। कुछ भी करो पर जल्द से जल्द रायगढ़ में दाखिल हो। उसके बाद राजाराम के करीब पहुंचो, उसके साथ नजदीकियां बढ़ाओ, उसका भरोसा जीतने की पूरी कोशिश करो और जैसे मौका बने उसे अपने कब्जे में ले लो। मगर याद रहे, यह काम बहुत होशियारी से होना चाहिए। कर पाओगे? कोशिश जरूर करतो। उपरवाल्याच्या मनात असेल तर राजारामला पकडून तुमच्या पुढ्यात उभा करतो। याद रहे, फतेह हमारी ही होनी चाहिए। जी हुजूर आला। हाँ, जहरीले हैं, काटेंगे जरूर। या क्षणाला आपण अष्टोप्रहर सावध असणं गरजेचं आहे। आम्ही यापूर्वीही म्हणालो होतो, आताही सांगतो आहोत, इथून पुढे औरंगजेब त्याच्या झग्यातून फितुरीला बाहेर काढेल। त्या फितुरीच्या पायात तो पैंजण बांधेल, पण त्या पैंजणाला घुंगरू मात्र कपटाचे असते।
राजन, आपणही हुशार असावं. आम्ही हुशार आहोतच. नाही ते झालंच, आणि म्हणूनच म्हणतोय, आपण मुंबई प्रांतात जाणं गरजेचं आहे का? होय, गरजेचं आहे. परंतु राजे, आम्ही पेशवे म्हणून गेलो तर, म्हणजे धारापुरीच्या बेटावर सुरू असलेल्या तळ्याचं काम पाहण्यास मला जायचंच आहे. आम्ही जातो आणि आपलंही काम करून येतो. नाही, नको. मग आम्हाला पाठवा. हो, हो, तर आम्ही जातो बाळराजांच्या सोबत. नको. त्याचं कारण असं की केजविनला आम्ही जी कानपिचकी दिली आहे ती आम्हाला सैल होऊ द्यायची नाही. टोपीकरांबरोबर जो तह झालाय त्याची पूर्तता होणं गरजेचं आहे. मुंबई प्रांतावर आपला असणारा वचक हा सुरतकर इंग्रजांना 2 पावलं मागं जायला भाग पाडणार आहे. एकदा का मुंबई प्रांत आपल्या ताब्यात आला की मग वसईकर पोर्तुगीज आणि जंजिरेकर सिद्धी गप्प राहतील. त्यांचा स्वराज्याला उपद्रव होणार नाही. शिवाय घारापुरी बेटावर आपल्या फौजा आणि आरमार तैनात आहे, त्यामुळे आज केजविनला आपल्या पाया पडावं लागतंय. कविराज, तेच आमच्या मनात आहे. या केजविनला हाताशी धरून इंग्रजांचं सगळं आरमार सुरतेला पाठवण्याचा आमचा विचार. त्यासाठी जॉन चाइल्ड आणि जॉन सेंट यांना मावळी मार द्यायचा आहे. एकदा का मुंबई बेट आपल्या ताब्यात आलं की मग समुद्र सुद्धा आपलाच. हो, हे तर खरंच. आम्ही मुंबई प्रांतात जातो आहोत ते दर्या भवानीला प्रसन्न करून घेण्यासाठी. तुम्ही सगळे सावध असा. हे घारापुरी ते करंजा ही बेट आपल्या ताब्यात आहे. हे सोपारा, सारगाव, दंतोरा, माहीम या ठिकाणी स्वराज्याचा भगवा फडकतो आहे. वा वा. हा पराक्रम निळोपंतांचा. शिवाय तळोजे, चेंबूर, सावजी ही ठाणी आपल्या ताब्यात आहे. ती पक्की करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा शहजादा अकबर इराणहून येईल तेव्हा आपल्या आरमाराचा तांडा सहजपणे सुरतेपर्यंत जाऊ शकेल. राजन, आप बहुत दूर का सोचते हो. येतो आम्ही. सुनबाई, आमचा निरोप मिळाला ना? हो मातोश्री. मग फेर निरोप नाही पाठवलात? काय करायचं आम्ही? आपण पाचाडला जाऊ नये. अहो, पण का? आमची तर खूप इच्छा आहे आऊसाहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायची. परवापासून आम्हाला वाटतंय समाधीकडे जावं, समाधी धुवून घ्यावी, समोरचं अंगण झाडावं, फुलांच्या माळा सोडाव्या, धूप अगरबत्ती पेटवाव्या, दिव्यांची रोषणाई करावी आणि शांतपणे तिथं बसून राहावं. मातोश्री, सोबतीला धाकट्या सुनबाईंना घेऊन जातो. राजाराम राजे येतीलच. चांगला विचार आहे. आहे ना? विचार तर चांगलाच आहे. पण मग का नको म्हणताय? आम्ही जातो. मातोश्री, गडावर राजे नाहीत आणि एकूणच परिस्थिती कशी आहे ते तुम्ही बघतच आहात. ते तर आहेच, पण पाचाड काही फार लांब नाही. त्यात सगळी माणसं आपलीच, आपलीच चौकी, आपलेच पहारे. सगळे आपलेच आहेत, परंतु तरीही एक मान्य कराल ना, केवढ्या मोठ्या प्रमाणात फितुरी झाली.
आम्हाला सांगा, राहुजी पंत काय आपले नव्हते का? पण तरीही केलीच ना फितुरी त्यांनी. काझी हैदर ते काय परके होते का? आयुष्यभर स्वराज्यात न्याय केला, पण ऐन वेळी अन्यायाचा तराजू तोलायला केलेच ना. ते तर आहेच. मातोश्री, आता आपलं कोणाला म्हणावं आणि परक कोणाला म्हणावं हा प्रश्न आहे. खरंय तुमचं. पण मातोश्री, आम्ही काय तुम्हाला जा म्हणू, पण तुम्ही परत येईपर्यंत आमचं अर्ध लक्ष तिकडेच राहील. पण मग आम्ही जायचंच नाही का? नाही मातोश्री, तुम्ही जा, जरूर जा, परंतु तुर्तास नको. आम्ही सुरक्षा व्यवस्था वाढवतो आणि मग जा. सोनबाई, किती काळजी घेता तुम्ही. मातोश्री, लढाई जिंकल्यानंतर, शत्रू पळून गेल्यानंतर हंबीर मामा अगदी निर्धास्त मनाने रायगडाच्या दिशेने येताना झाडीत लपून बसलेल्या त्या हशमांनी जेजाल मधून गोळाफेक करून मामासाहेबांना मारलं हो. तेव्हापासून आम्ही काळजी घेतोय. शिवाय राजेही जाताना सांगून गेले, राजाराम राजेंकडे लक्ष ठेवा. म्हणून म्हणतोय, ऐकावं, पाचाडला जाण्याची घाई करू नका. कारभारी, एवढी रांग झाली की वेतन द्यायचं थांबवा. परंतु काही लोक आहेत अजून, ते उद्या येतील. ज्यांना वेतन मिळालंय त्यांनी थांबू नका. चला या. मी बघितलंय तुम्हाला. मी पाहिलं तुम्हाला. कोण तुम्ही? मी येसाजी फर्जन आणि हा माझा भाऊ सिद्धोजी फर्जन. तुम्ही हिरोजी रावांची मुलं. बर, आणि वेतन घ्यायला काम कुठे करता? आता आम्ही चित्त दरवाजावर असतो, पहाऱ्याला. पहाऱ्याला? बर. कारभारी, यांना वेतन द्या. आम्ही वेतनासाठी काम करत नाही. मग आम्ही स्वराज्याची सेवा करतो. वेतन नको, आम्हाला धनाचा लोभ नाही. घात झाला धनी. काय झालं? हिरोजी काका पन्हाळ्याचा खजिना घेऊन पळाला. खबर पक्की आहे? खबर खात्रीशीर आहे. हिरोजी काका खजिना घेऊन पळाला. ही मुलं वेगळ्याच बुशेतली दिसत आहेत. ठीक आहे, पण आता कामाचा मोबदला तर घेऊन जा. नाही, खरंच नको. आम्हाला मोबदला द्यायचा असेल त्यापेक्षा चांगलं काम द्या. आम्हाला असं काम करायचं जे आमच्या वडिलांनी केलं होतं आग्र्यात असताना, थोरल्या महाराजांसाठी. वडिलांचा त्याग जीवावर उदार व्हायला आवडेल. हो, का नाही आवडणार? आणि तसंही आम्ही कोणी परके नाही. हो बाळराजे, आम्हाला एक संधी द्या, आम्ही त्या संधीचं सोनं करू. आणि तसंही आम्ही कोणी परके नाही. ठीक आहे, तशी संधी तुम्हाला दिली जाईल. बादशाह सलामत, एक बहुत बड़ी खुशखबरी है, बहुत बड़ी। हिरोजी के दोनों बेटे रायगढ़ पर सही सलामत पहुंच चुके हैं। वाह, बहुत खूब। या अल्लाह मेरे परवरदिगार, रहम कर, मदद कर। वैसे काजी साहब, ये मुमकिन कैसे हुआ? बादशाह सलामत, स्वराज्य का कानून ये है कि गुनहगारों के रिश्तेदार, चाहे वो उनके बेटे हो या भाई हो, उन्हें गुनाहगार नहीं माना जाता और उन्हें स्वराज्य के लिए काम करने का मौका दिया जाता है। और इसीलिए इन दोनों को रायगढ़ पर पहुंचने में कोई परेशानी नहीं होगी। दूर के ही सही, पर है तो वो
सांबा के ही रिश्तेदार ना। ये बात भी सही। अब क्या होगा? अब उन्हें कुछ न कुछ काम दिया जाएगा और उन्हें तनख्वाह भी मिलेगी। उन्हें कहो कि वहां रायगढ़ में राजाराम के पास ही रहे। क्या इसका इंतजाम हो सकता है ना? बादशाह सलामत, मैंने उन्हें पहले ही बता दिया है कि उन्हें राजवाड़े के पास ही रहना है। वहीं से वो अपना जाल बिछा देंगे। इस बार कोई गलती नहीं होनी चाहिए। किसी कीमत पर राजाराम को कब्जे में लेना है। उनसे कहो कि मछली बहुत कीमती है, जाल बहुत मजबूत बिछाना है। जी बादशाह सलामत। या अल्लाह परवरदिगार, रहम कर, इन दोनों को कामयाबी दे। इन दोनों के दिलों में जो बदले की आग और हमारा दिया हुआ पैसा और इज्जत कुछ ऐसा काम कर जाए कि आने वाली नस्ल इस किस्से को हमेशा याद रखे। अब ये दोनों रायगढ़ में ऐसा जहर फैलाएंगे कि इस जहर का असर यकीनन संबा तक पहुंचेगा इंशाअल्लाह। और इस जहर का असर और संबा की तड़फड़ाहट हम यहां इसी जगह से देखेंगे। मातोश्री, हिरोजी फर्जर यांची मुलं इजाजत मागत आहेत भेटीची. हिरोजी फर्जर यांची मुलं पाठवा. सुखी बाबा, उठा उठा बाळानो. मातोश्री साहेब, आज एवढ्या वर्षांना आम्ही तुमच्या पायाशी आलो. सार्थक झालं. हो मातोश्री साहेब, म्हणजे हा क्षण आम्हाला परत अनुभवायला मिळेल असं वाटलं नव्हतं. असं समजू नका तुम्ही. नाही तरी पण. आणि तुम्ही का परके आहात? तुमचे वडील खूप शूर होते, निष्ठावंत होते. त्यांचं नाव घेतलं की आम्हाला आठवतो तो आग्रा. महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते आणि तो दिवस आला महाराजांच्या सुटकेचा. महाराजांचं सोंग घेऊन त्यांच्या पांघरुणात कोण झोपणार? आणि तुमचे वडील तयार झाले. महाराजांना म्हणाले, तुम्ही निघा, मी झोपतो. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काळजी करू नका. माझ्या मुलांकडे लक्ष द्या. पण जगदीश्वरानं अगदी सलामतीनं रायगडावर आणलं त्यांना. तो काळच वेगळा होता. राजकारण नव्हतं, कुठलाही मोह नव्हता, लोभ नव्हता. स्वराज्य स्थिर झालं, राज्याभिषेक झाला आणि वैयक्तिक हव्यास दिसू लागला. महाराज होते तोवर सगळं चांगलं होतं. स्वराज्यात एकोपा होता. पण नंतर राजकारणानं कलीचा अंगरखा पांघरला. त्यातनं हिरोजीरावही सुटले नाहीत. खूप चांगला माणूस, इमारतीच्या खांबासारखा आधार होता त्यांचा. पण चुकीचं वागले. ती चूक आम्ही सुधारू. वय मातोश्री, तोच कलंक आम्हाला पुसायचा आहे. आम्हाला शौर्य दाखवायची संधी द्यावी. ठीक आहे, आम्ही बोलू. मातोश्री साहेब, असं दूर लुटू नका आम्हाला. आमच्या वडिलांनी जे केलं त्याचा आकस धरू नका.
आता आऊसाहेबांच्या जागेवर तुम्हीच आहात, आम्हाला पदरात घ्या. ठीक आहे,